2 दिवसांपासून सोशल मीडियावरती एक बातमी व्हायरल होत असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने निफाडच्या जागेवर दावा केला आहे. अशातच कालपासून एक बातमी सोशल मीडियावरती व्हायरल होत असून त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मातोश्रीवर जाऊन थेट भेट घेतात, परंतु त्यांना थेट उद्धव साहेब सल्ला देतात की निफाड तालुक्यात 2 कदमांचा संघर्ष थांबवावा. याच बातमीची पुष्टी करण्यासाठी नाशिक माझा न्यूज चॅनलचे संपादक देविदास मोरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निफाड तालुका प्रमुख सुधीर कराड यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. नमस्कार, निफाड तालुका शिवसेना प्रमुख बोलताय का? तालुका अध्यक्ष सुधीर कराड. हो बोलतो. हा सर, एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी छापून आलेली आहे की तुम्ही आणि जे तुमचे काही शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते उद्धव साहेबांना भेटण्यासाठी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती गेलेले होते, परंतु एका वृत्तपत्रामध्ये असं छापून आलेले आहे की उद्धव साहेबांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं की 2 कदमांतला संघर्ष थांबवा. तर ही बातमी मला त्याची पुष्टी करण्यासाठी मी तुम्हाला फोन केला. साहेब, आता तुम्ही विचारलेला प्रश्न उद्धव साहेबांच्या भेटीसाठी म्हणण्यापेक्षा उद्धव साहेबांनी पूर्ण जिल्ह्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मातोश्री या ठिकाणी बोलवलेलं होतं. यामध्ये निफाड तालुका म्हणून आम्ही काही पदाधिकारी त्या बैठकीला गेलेलो होतो. उद्धव साहेबांनी आम्हाला जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये अशा प्रश्नाचा कुठेही उल्लेख की किंतु आणि परंतु संघर्ष थांबवा अशी कुठली चर्चा झाली नाही, कुठलीही चर्चा झालेली नाही. विधानसभेचा संपूर्ण आढावा त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी घेतलेला आहे. आढाव्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ही जागा सोडवून घेण्याची आपण प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं कामकाज करावं, बुथनिहाय काम करावं, बुथनिहाय सगळ्या माहित्या संकलित कराव्यात आणि येणाऱ्या आगामी विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीनं जोमाने काम करण्याच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये दिलेले आहे की मंदाकिनी कदम यांना उद्धव साहेब ठाकरे स्वतः फोन करतील, ज्या माझे आमदार आहेत, आणि संघर्ष थांबवा असं त्यांनी सूचना दिल्या. तर यावर तुमची प्रतिक्रिया पाहिजे मला. साहेब, माझी पहिल्यांदा एक विनंती मी तुम्हाला करतो की ही बातमीच मी आज सकाळपासून माझ्यापर्यंत ही बातमी वाचण्यात आलीच नाही. मी तालुका दौऱ्यावर आहे. आज आमचा गटनिहाय तालुका दौरा चालू आहे आणि अशी मी बातमी ह्या कुठल्याही वृत्तपत्रिकेची वाचलेली नाही. त्यामुळे त्या विषयावर मी पुष्टी देऊ शकत नाही. परंतु ही काही एक मनगडण पद्धतीची बातमी तयार झालेली असावी असा माझा स्वतःचा खुलासा नव्हे तर 100% अशी कुठलीही चर्चा उद्धव साहेबांच्या समवेत झालेली नाही. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. थँक्यू.